आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। परमपूज्य महामानव, संविधानाचे शिल्पकार, दलितांचे आधारस्तंभ, रूढी परंपरांना मोडीत काढणारे, अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देणारे आणि समाजामध्ये सन्मानजनक जगण्याचा अधिकार मिळवून देणारे भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक स्टार वन न्यूज वर्तमानचे सर्व सदस्य व पदाधिकारी, अँकर कीर्ती नाईक-नवरे, सह अँकर प्रीती गायकवाड, प्रतिनिधी अनिल लोखंडे, संपादक रोहन नाईक-नवरे, मार्गदर्शक व सल्लागार इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड यांना वेळोवेळी साथ देणारी माऊली जया गायकवाड यांच्याकडून 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उसळला जनसमुदाय। विटे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विटे शहरातील समस्त समाज बांधवांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दिनांक 14/4/2025 रोजी सकाळी 9 वाजेपासूनच गर्दी केली होती। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी विट्याचे प्रांत अधिकारी, विटा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विटा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, RPI आठवले गट आणि बौद्ध बांधव तसेच आमदार सुहास भैया बाबर, माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील, विट्यातील माजी नगरसेवक आणि बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच RPI आठवले गटाच्या वतीने लाडू व जलेबीचे वाटपही करण्यात आले। स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती। आज बाबासाहेबांचं एवढं कार्य आणि एवढं महत्व आहे की माणसातला माणूस काय जे असतो ते बाबासाहेबांनी जगाला दाखवून दिलेला आहे। आणि हातामध्ये शस्त्र नाही येता पेनाची काय ताकद असते, लेखणीची काय ताकद असते ही बाबासाहेबांनी दाखवून दिलेली आहे। आणि आज त्यामुळं आज आपण संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देश जगाच्या पाठीवरती सर्वत्र आपण मिळून आज जयंती साजरी करतो। मी कलाकार संघटनेचा सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ तोरणे आणि आमचे सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। जय भीम। आज आपला सर्वांचा आनंदाचा दिवस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती। आज आपण सर्वजण एकोप्याने आपण साजरी करत आहोत। आज सर्व जगाला जगात बाबासाहेबांची जयंती साजरी करतायत, भारत देशात बाबासाहेबांची जयंती साजरी करतायत, महाराष्ट्रात करतायत आणि आज आपण विट्यातही साजरी करतोय। असंच आपण सर्वांनी एकोप्याने राहून बाबासाहेबांची जयंती आणि बाबासाहेबांची शिकवण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा आपण घेऊन सर्वांनी आनंदात राहूया एवढंच बोलतो। जय भीम। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती। ज्या महामानवानं या भारत देशाला अतिशय चांगलं संविधान दिलं, ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती। त्यांच्याबद्दल कितीही बोललं तर काय त्यांचं संपू शकत नाही, एवढं त्यांचं काम प्रचंड आहे। त्यांनी जे भारतासाठी संविधान निर्माण केलं ते कधीही कित्येक वर्षे पिढ्यानपिढ्या गेल्या तरी त्याचं कार्य, ते संविधान कोणी बदलूही शकत नाही आणि ते कार्य कोणी करूही शकत नाही। एवढं मोठं कार्य त्यांनी या भारत देशासाठी केलेलं आहे। त्यांची भारत देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर जवळजवळ 130-135 देशात त्यांची जयंती साजरी केली जाते।
अशा विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी माझ्या वतीनं तसेच महायुतीच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.